इस्राईलचा जो स्थापना झाली 1948ला इसवी सन 4000च्या आसपास, हां. तिथं जे होते समाज ते ज्यू लोकं होते तिथं. ओके. त्याच्यावरती इराक, इराणचे जे एरिया आहे त्याला बॅबिलॉन असा एरिया म्हणतात. मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन म्हणतात. जसं आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं. हां. हां. 567-68च्या काळी बॅबिलॉनच्या राजांनी तिथला त्यांनी टेम्पल त्यांनी तोडला. टेम्पल माउंट त्यांचा टेम्पल होता. हां. जो रोमन एम्पायर तिथं होता त्या एरियामध्ये. हं. त्यामध्ये 70व्या आसपास बीसीमध्ये परत टेम्पल माउंट सेकंड टाईम तोडण्यात आलं ज्यू लोकांचा. परत ओके. त्यांच्यावरती जुलूम झाला, परत त्यांच्यावरती अत्याचार झाला. मग तुम्ही 1948च्या आसपास पहिलं महायुद्ध, द्वितीय महायुद्ध या दोन्ही महायुद्धामध्ये ज्यू लोकांनी ब्रिटिश लोकांना सपोर्ट केला होता. मग त्यांनी त्यांना प्रॉमिस केलं होतं, की तुम्हाला एक सेपरेट जागा तुम्हाला देऊया जेरुसलेमच्या तिथं. आणि ओके. जेरुसलेम हे ख्रिश्चनसाठी, इस्लामसाठी आणि ज्यूसाठी फार महत्त्वाचं ठिकाण आहे जेरुसलेम. ओके. ध्यान ठेवा. तिथंच जन्म झालेला आहे जीसस ख्राईस्टचा. बरं. आणि तेच ज्यू लोकांसाठी आहे. ज्यूपासूनच ख्रिश्चन बनलेले आहेत. ओके. आणि ज्यूपासूनच इस्लाम बनलेला आहे. तर ओके. ते आपसामध्ये सगळे एब्राहमिक रिलिजन म्हणतात त्याला. हां. एब्राहमिक रिलिजन. हां. इस्रायलचं क्रिएशन केलं. इस्रायलचा नकाशा काढून इस्रायलच्या लोकांना तिथं सेटल करण्याचा त्यानं ओके. निर्णय घेतला. हं. 48 पासून हा वादविवाद तिथे चालू आहे. ओके. इराक आणि सगळ्या देशांनी त्याचा विरोध केला होता.